रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग पहिला. हरिविन दैवत नाही पै अनुचित्ती, अखंड श्रीपती नाम वाचे. रामकृष्ण मूर्ती या जपावृत्ती, नित्य नामे तृप्ती झाली आम्हा. नामाचे स्मरणे नित्य पै सुखात, दुजी याची मात नेनो आम्ही. निवृत्ती जपतू अखंड नामावळी, हृदय कमळी केशिराज. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, हरिविन दैवत नाही पै अनुचित्ती, अखंड श्रीपती नाम वाचे. ईश्वराशिवाय दुसरे दैवत नसून वाणीमध्ये अखंड श्रीपतीचे नाम असावे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, रामकृष्ण मूर्ती या जपावृत्ती, नित्य नामे तृप्ती झाली आम्हा. रामकृष्ण मूर्तीच्या जपाच्या आवृत्तीने व नित्य नामामुळे आमची तृप्ती झाली आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, नामाचे स्मरणे नित्य पै सुखात, दुजी याची मात नेनो आम्ही. नामाच्या स्मरणामुळे आम्ही नित्य सुखी झालो आहोत. आम्हाला दुसऱ्या गोष्टी माहीत नाहीत. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, निवृत्ती जपतू अखंड नामावळी, हृदय कमळी केशिराज. श्री निवृत्तीनाथ हृदयामध्ये अखंड केशवाचे नाम जपत आहेत. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक दुसरा. हरिविन चित्ती न धरी विपरीत, तर ताती पतित रामनामे. विचारुनी पहा ग्रंथ हे अवघे, जेथे तेथे सांगे रामनाम. व्यासादिक भले रामनामा पाठी, नित्यता वैकुंठी तया घर. शुकादिक मुनी विरक्त संसारी, रामनाम निर्धारी उच्चारिले. चोरटा वाल्मिकी रामनामी रथ, तोही एक तरत रामनामी. निवृत्ती साचार रामनामे दृढ, अवघेची गुड उगविले. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, हरिविन चित्ती न धरी विपरीत, तर ताती पतित रामनामे. हरिशिवाय मनात दुसरी काही धरू नकोस, रामनामाने प्राणी पण तरून जातात. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, विचारुनी पहा ग्रंथ हे अवघे, जेथे तेथे सांगे रामनाम. हे सर्व ग्रंथ विचारपूर्वक पहा, जेथे तेथे रामनामाचेच महत्त्व आढळेल. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, व्यासादिक भले रामनामा पाठी, नित्यता वैकुंठी तया घर. व्यासादिक ऋषी पण रामनामामुळे नित्य वैकुंठामध्ये घर बांधून राहिले आहेत. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, शुकादिक मुनी विरक्त संसारी, रामनाम निर्धारी उच्चारिले. शुकादिक मुनी संसारामध्ये विरक्त असून रामनाम निर्धाराने जपत होते. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात, चोरटा वाल्मिकी रामनामी रथ, तोही एक तरत रामनामी. वाटमारी करणारा वाल्ल्या कोडी रामनामामध्ये रंगल्यामुळे श्रेष्ठ ऋषी होऊन गेला. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या सहाव्या चरणात सांगतात, निवृत्ती साचार रामनामे दृढ, अवघेची गुड उगविले. श्री निवृत्तीनाथ पण रामनामामध्ये दृढ असल्यामुळे त्यांना सर्व गुह्य समजले. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक तिसरा. हरी मार्ग सार येण्याची तरीजे, एरवी उभी जे संसार रया. जपता श्री हरी मोक्ष नांदे नित्य, तरेल पै सत्य हरिनामे. काय हे ओखद राम नामामृत, हरिनामे तृप्त करी राया. निवृत्ती साचार हरिनाम जपत, नित्य हृदयात हरिहरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, हरी मार्ग सार येण्याची तरीजे, एरवी उभी जे संसार रया. ईश्वराचा मार्ग श्रेष्ठ असून त्यामुळेच तरुण जाता येते. त्याशिवाय दुसऱ्या गोष्टीत संसाराचे दुःख आहे.
श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, जपता श्री हरी मोक्ष नांदे नित्य, तरेल पै सत्य हरी नामे. श्री हरीचा जप केला तर मोक्ष नित्य आहे आणि हरिनामानेच तो तरून जाईल. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, काय हे ओखद राम नामामृत, हरिनामे तृप्त करी राया. रामनाम हे औषध अमृतासारखे असून हरिनामाने तू तृप्त हो. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, निवृत्ती साचार हरिनाम जपत, नित्य हृदयात हरी हरी. श्री निवृत्तीनाथ खरोखर हरिनाम जपत असून त्यांच्या हृदयात नित्य हरिहरी याशिवाय दुसरे काही नाही. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक 4. एके विन दुजे नाही पै ये सृष्टी, हे ध्यान किरटी दिदिले हरी. नित्य या श्री हरी जनी पै भरला, द्वैताचा आबोला तया घरी. हरी विनय देवो नाही नाही जनी, अखंड पर्वणी हरी जपता. निवृत्ती साकार हरिनाम पाठ, नित्यता वैकुंठ हरिपाठ. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, एके विन दुजे नाही पै ये सृष्टी, हे ध्यान किरटी दिदिले हरी. या सृष्टीत एकाशिवाय दुसरे काही नाही हे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नित्य या श्रीहरी जनी पै भरला, द्वैताचा आबोला तया घरी. या जनामध्ये श्रीहरी भरून राहिला आहे असे ज्याला कळले त्याला द्वैत दिसणार नाही. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, हरी विनय देवो नाही नाही जनी, अखंड पर्वणी हरी जपता. हरीशिवाय या जगात देव नसून हरीच्या चिंतनाने त्याला नित्य पर्वणी आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, निवृत्ती साकार हरिनाम पाठ, नित्यता वैकुंठ हरिपाठ. श्री निवृत्तीनाथांना हरिपाठ हा साकार असून हरिपाठामुळे ते नित्य वैकुंठामध्ये राहतात. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक 5. जपता कुंटनी उतरे विमान, नाम नारायण आले मुखा. नारायण नाम तारकते आम्हा, नेनोपै महिमा अन्य तत्वी. तारिले पतित नारायण नामे, उद्धरिले प्रेम हरिभक्त. निवृत्ती उच्चारण नारायण नाम, दिननिसी प्रेम हरी हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, जपता कुंटनी उतरे विमान, नाम नारायण आले मुखा. नारायणाचे नाम मुखात आल्याबरोबर कुंटनीला वैकुंठाला न्यायला विमान आले. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नारायण नाम तारकते आम्हा, नेनोपै महिमा अन्य तत्वी. नारायण हे नाम आम्हाला तारक असून दुसऱ्या गोष्टीचे महत्त्व आम्हाला वाटत नाही. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, तारिले पतित नारायण नामे, उद्धरिले प्रेम हरिभक्त. नारायण नामामुळे पापी लोक तरून गेले आहेत व हरिभक्तांचा उद्धार प्रेमाने झाला आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, निवृत्ती उच्चारण नारायण नाम, दिननिसी प्रेम हरी हरी. श्री निवृत्तीनाथ नारायण या नामाचा उच्चार करत असून रात्रंदिवस हरिहरी या नामावर प्रेम करतात. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 6. एक तत्व हरी असे पै सर्वत्र, ऐसे सर्व शास्त्र बोलिले. हरी नामे उद्धरे, हरी नामे उद्धरे, वेगी हरी तोरे उच्चारी जो. जपता पै नाम यम काड कापे, हरी हरी सोपे जपिजे सुखे. निवृत्ती म्हणे हरिनाम पाठ जपा, जन्मांतर खेपा अंतरती. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, एक तत्व हरी असे पै सर्वत्र,
ऐसे सर्व शास्त्र बोलिले. हरी एक तत्वाने सर्वत्र व्यापून राहिला आहे असे शास्त्र सांगत आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, हरी नामे उद्धरे, हरी नामे उद्धरे, वेगी हरी तोरे उच्चारी जो. हरिनामानेच उद्धार होतो, म्हणून लवकर लवकर हरीचे नाम घ्यावे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, जपता पै नाम यम काड कापे, हरी हरी सोपे जपिजे सुखे. नामाच्या जपाने यम व काळ थरथरू लागतो, म्हणून हरी हरी हा शोपा जप सुखाने जपावा. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, निवृत्ती म्हणे हरिनाम पाठ जपा, जन्मांतर खेपा अंतरती. श्री निवृत्तीनाथ म्हणतात, हरिपाठ नाम जपल्याने जन्म जन्मांतरातील यरझार थांबेल. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक 7. गगनीचा घन जातो पै वारेनं, औचितापदन अधोपंथे. अधद्रुद्व हरी भाविला कुसरी, प्रपंच बहोरी आपोआप. निवृत्ती म्हणे जन हरीचे स्वरूप, काळाचे पै माप हरिनाम. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, गगनीचा घन जातो पै वारेनं, औचितापदन अधोपंथे. आकाशातील मेघ वाऱ्याने वाहत असता अचानक खाली घसरतो. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, अधद्रुद्व हरी भाविला कुसरी, प्रपंच बहोरी आपोआप. त्याप्रमाणे खाली आणि वर ईश्वर कौशल्याने भरलेला आहे. असे पाहिल्याने तू सहज प्रपंचातून सुटशील. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, निवृत्ती म्हणे जन हरीचे स्वरूप, काळाचे पै माप हरिनाम. श्री निवृत्तीनाथ म्हणतात, जन हे हरीचे स्वरूप असून हरिनाम हे काळाचे मापटे आहे. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक 8. सृष्टीच्या समंता सुरू तरु तरु, बोलीला विस्तारू धर्मशास्त्री. नेगो हे तरु प्रपंच परिवारू, प्रत्यक्ष ईश्वरू पुरे आम्हा. निवृत्ती निवांत हरीच सेवित, दो अक्षरी उचित इंद्रियासी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, सृष्टीच्या समंता सुरू तरु तरु, बोलीला विस्तारू धर्मशास्त्री. सृष्टी सभोवती कल्पवृक्ष आहेत असे धर्मशास्त्र विस्ताराने सांगते. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नेगो हे तरु प्रपंच परिवारू, प्रत्यक्ष ईश्वरू पुरे आम्हा. पण आम्हाला ती झाडे नकोत व प्रपंचाचा परिवार पण नको, प्रत्यक्ष ईश्वर आम्हाला पुरे आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, निवृत्ती निवांत हरीच सेवित, दो अक्षरी उचित इंद्रियासी. श्री निवृत्तीनाथ निवांतपणे हरीची सेवा म्हणून इंद्रियांना योग्य अशी 2 अक्षरे जपत आहेत. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक 9. सर्वाभूती दया शांतीपै निर्धार, तो योग साचर जेने येये. न लगे मुंडने काया हे दंडने, अखंड कीर्तने स्मरे हरी. शिव जाणे जीवी रक्षला चैतन्य, हे जीवी कारुण्य सदा भावी. गगनी सूर्य तपे अनंत तारालोपे, एकची स्वरूपी आत्मा तैसा. उगवला कडी उल्हासू कमडी, तैसा तो मंडळी चंद्र देखा. निवृत्ती मंडळ अमृत सकळ, घेतले रसाडा हरिनाम. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, सर्वाभूती दया शांतीपै निर्धार, तो योग साचर जेने येये. सर्व प्राण्यावर दया व शांती कर, तोच योग या जगात खरा आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, न लगे मुंडने काया हे दंडने, अखंड कीर्तने स्मरे हरी. येथे मुंडन करावे लागत नाही, शरीराला दंड करावा लागत नाही. अखंड नामस्मरणाने हरीचे चिंतन कर.
श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, शिव जाणे जीवी रक्षला चैतन्य, हे जीवी कारुण्य सदा भावी. जीव चैतन्य जे आहे ते शिवरूप आहे असे नेहमी लक्षात ठेव. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, गगनी सूर्य तपे अनंत तारा लोपे, एकची स्वरूपी आत्मा तैसा. आकाशात सूर्योदय झाल्यावर जसा अनंत तारका लपतात त्याप्रमाणे एक आत्मा प्रकाश रूप आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात, उगवला कडी उल्हासू कमळी, तैसा तो मंडळी चंद्र देखा. पूर्ण चंद्र कलांनी उगवला म्हणजे जशी कमळे उमलतात. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या सहाव्या चरणात सांगतात, निवृत्ती मंडळ अमृत सकळ, घेतले रसाडा हरिनाम. श्री निवृत्तीनाथ म्हणतात, हरिनाम हे अमृतासारखे रसाळ आहे. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक 10. जया चिनिये सुखे चढत पय विश्व, नांदे जगदीश सर्वाघटी. त्याचे नाम हरी, त्याचे नाम हरी, प्रपंच बहोरी कल्पनेची. शांती त्याची नारी, प्रकृती विकारी, उन्मनी ओरी हृदयातू. निवृत्ती देवी सादिली राणीव, हरपले भाव इंद्रियाचे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, जया चिनिये सुखे चढत पय विश्व, नांदे जगदीश सर्वाघटी. ज्याच्यामुळे सर्व विश्व चालत आहे तो ईश्वर सर्व वस्तूमध्ये भरलेला आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, त्याचे नाम हरी, त्याचे नाम हरी, प्रपंच बहोरी कल्पनेची. त्याचे नाव हरी आहे त्यामुळे प्रपंच व कल्पना संपून जाईल. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, शांती त्याची नारी, प्रकृती विकारी, उन्मनी ओरी हृदयातू. शांती ही त्याची स्त्री असून प्रकृतीने त्याला विकार उत्पन्न केले आहेत. हृदयात उन्मनी अवस्थेची खोली आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, निवृत्ती देवी सादिली राणीव, हरपले भाव इंद्रियाचे. श्री निवृत्तीनाथ म्हणतात, मला ते राज्य प्राप्त झाल्यामुळे इंद्रियांचे भाव नष्ट झाले आहेत. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक 11. हरिविना भाव तो वायाची संदेह, हरी देवा देव आहे सत्य. हरी हरी वाचे ऐसे जपासाचे, नाही त्या यमाचे मोह जाण. हरिविना सार नाही पै निर्धार, हरिविना पार न पाविजे. निवृत्ती श्री हरी चिंती निरंतरी, हरी एकांतरी सर्वानंदे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, हरिविना भाव तो वायाची संदेह, हरी देवा देव आहे सत्य. हरी शिवाय प्रेम करणे फुकट आहे, हरी हा सर्व देवामध्ये सत्य आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, हरी हरी वाचे ऐसे जपासाचे, नाही त्या यमाचे मोह जाण. हरी हरी वाचेन म्हणा, तुम्हाला यमाच्या जाळ्यात जावं लागणार नाही. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, हरिविना सार नाही पै निर्धार, हरिविना पार न पाविजे. हरीशिवाय सार नसून त्याच्याशिवाय तुम्ही प्रकृतीच्या पलीकडे जाणार नाही. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, निवृत्ती श्री हरी चिंती निरंतरी, हरी एकांतरी सर्वानंदे. श्री निवृत्तीनाथ म्हणतात, श्री हरीचे नित्य चिंतन करा, कारण ईश्वर सर्वांच्या अंतःकरणात आहे. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक 12. ध्यान धरा हरी विश्रांती नामाची, विठ्ठलीच साची मनवृत्ती. ध्याने विन मन, विश्रांती विन स्थान, सूर्य विन गगन शून्य दिसे. न लगे साकार विठ्ठल मनवृत्ती,
प्रपंच समाप्ती ती अक्षरी, निवृत्ती ममता विठ्ठल कीर्तन, करिता अनुदिनी मन मेळे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, ध्यान धरा हरी विश्रांती नामाची, विठ्ठलीच साची मनोवृत्ती. हरीचे ध्यान करा व हरीचे नाम घ्या, कारण नाम हे विश्रांती आहे. विठ्ठलाकडेच खरी मनोवृत्ती ठेवा. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, ध्याने विन मन, विश्रांती विन स्थान, सूर्य विन गगन शून्य दिसे. ध्यानाशिवाय मन, विश्रांतीशिवाय स्थान व सूर्याशिवाय आकाश शून्य आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, न लगे साकार विठ्ठल मनोवृत्ती, प्रपंच समाप्ती ती अक्षरी. साकार विठ्ठल मूर्ती जरी जवळ नसेल तरी विठ्ठल या 3 अक्षरांनी प्रपंचातून सुटका होईल. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, निवृत्ती ममता विठ्ठल कीर्तन, करिता अनुदिनी मन मेळे. श्री निवृत्तीनाथ म्हणतात, समर असून दररोज विठ्ठलाचे कीर्तन करावे. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन, अभंग क्रमांक 13. प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज, आम्हा बोलता लाज येत सये. काय करू हरी कैसा हा गवसे, चंद्र सूर्य आवसे एक सूत्र. तैसे करू मन निरंतर ध्यान, उन्मनी साधना आम्हा पुरे. निवृत्ती हरिपाठ नाम हेची वाटे, प्रपंच फुकट दिसे आम्हा. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज, आम्हा बोलता लाज येत सये. प्रपंचाच्या वस्तीचे काही काम नाही, आम्हाला त्याविषयी बोलायला पण लाज वाटते. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, काय करू हरी कैसा हा गवसे, चंद्र सूर्य आवसे एक सूत्र. आता कोणत्या उपायाने तो हरी आम्हाला सापडेल, ज्याप्रमाणे चंद्र व सूर्य अमावस्याला एकत्र येतात. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, तैसे करू मन निरंतर ध्यान, उन्मनी साधना आम्हा पुरे. त्याप्रमाणे आम्ही मनाने त्याचे निरंतर ध्यान करू, त्यामुळे प्राप्ती होणारी उन्मनी अवस्था आम्हाला पुरे आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, निवृत्ती हरिपाठ नाम हेची वाटे, प्रपंच फुकट दिसे आम्हा. श्री निवृत्तीनाथ म्हणतात, नाम हीच वाट असून आम्हाला प्रपंच फुकट दिसत आहे. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन, अभंग क्रमांक 14. लटिका संसार वाढविसी व्यर्थ, विषयाचा स्वार्थ झने करी. नको शिनो दुखे का बरसी शोके, एक तत्वे एके मना लावे. लावा उन्मनी टाळी, टाळीसी नेई बाळी, अखंड वनवाडी हृदय घटी. निवृत्ती चपळ राहिला अचळ, नाही काळ वेळ भजता हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, लटिका संसार वाढविसी व्यर्थ, विषयाचा स्वार्थ झने करी. मिथ्य असणारा संसार तू उगाच वाढवित आहेस, तू विषयाचा स्वार्थ करू नकोस. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नको शिनो दुखे का बरसी शोके, एक तत्वे एके मना लावे. तू दुःखाने शिनू नकोस व उगाच शोक करू नकोस. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, लावा उन्मनी टाळी, टाळीसी नेई बाळी, अखंड वनवाडी हृदय घटी. उन्मनी अवस्थेमध्ये राहून बलवान हो आणि श्रीकृष्णाच्या हृदयामध्ये अखंड चिंतन कर. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, निवृत्ती चपळ राहिला अचळ, नाही काळ वेळ भजता हरी. श्री निवृत्तीनाथ चंचल होते, ते शांत बनले. नाम घेण्यास काळ व वेळेचे बंधन नाही. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन,
अभंग क्रमांक 15. कल्पना काळजी कल्पिले कवडी, कैसिनी जवळी देव होय. ताकी हे कल्पना दुरित वासना, अद्वैत नारायणा भजे कारे. मोहाच्या जीवनी नको करू पर्वणी, चिंतिका आसनी नारायण. निवृत्ती अवसरू कृष्ण नाम पै सारू, कल्पना साचारू हारी झाला. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, कल्पना काळजी कल्पिले कवडी, कैसिनी जवळी देव होय. कल्पनेची काजळी जवळ केल्यावर देव कसा जवळ येणार. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, ताकी हे कल्पना दुरित वासना, अद्वैत नारायणा भजे कारे. तर तू ही कल्पना टाकून दे, वाईट वासना सोडून दे, अद्वैत असणाऱ्या नारायणाची तू उपासना कर. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, मोहाच्या जीवनी नको करू पर्वणी, चिंतिका आसनी नारायण. जीवनामध्ये मोहाची पर्वणी करू नकोस, आसनावर बसून नारायणाचे चिंतन कर. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, निवृत्ती अवसरू कृष्ण नाम पै सारू, कल्पना साचारू हारी झाला. श्री निवृत्तीनाथांना कृष्ण नामाचे सार घेण्यास वेळ मिळून त्यांची कल्पना हरिरूप झाली. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक 16. मोहाचेनी देठे मोह पाश गिडी, कैसिनी गोपाडी सरता होय. मोहाचेनी मोहने चिंतिता श्रीहरी, बाहिजू बितरी अवघा होय. दिननिसी नाम जपता श्रीहरीचे, मग या मोहाचे मोहन नाही. निवृत्ती आगम मोहन साधन, सर्व नारायण एका तत्वे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, मोहाचेनी देठे मोह पाश गिडी, कैसिनी गोपाडी सरता होय. मोहाच्या देठातून तू मोह पास कसा तोडणार व गोपाळाजवळ तू कसा जाणार. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, मोहाचेनी मोहने चिंतिता श्रीहरी, बाहिजू बितरी अवघा होय. मोहामुळे जर तू श्रीकृष्णाचं चिंतन केलेस तर अंतर्बाह्य तो व्यापून टाकेल. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, दिननिसी नाम जपता श्रीहरीचे, मग या मोहाचे मोहन नाही. रात्रंदिवस नामाचे चिंतन केलेस तर मोहामुळे तू भ्रमून जाणार नाहीस. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, निवृत्ती आगम मोहन साधन, सर्व नारायण एका तत्वे. श्री निवृत्तीनाथ म्हणतात, मोह दूर लोटून सर्व ठिकाणी नारायण भरला आहे असे पहा. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक 17. तिमिर पडळे प्रपंच हा भासे, झाकोळला दिसे आत्मनाथ. हरिविन दुजे चिंतिता निभ्रांत, अवघेची दिसत मायाभ्रम. सांडुनी तिमिर सर्व नारायण, हेची पारायण नित्य करी. निवृत्ती सज्जन अवघा आत्मराज, एक तत्व बीज नाम लाहो. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, तिमिर पडळे प्रपंच हा भासे, झाकोळला दिसे आत्मनाथ. अंधाराच्या पडद्यानं हा प्रपंच भासत असून आत्मनाथ झाकून गेला आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, हरिविन दुजे चिंतिता निभ्रांत, अवघेची दिसत मायाभ्रम. हरीशिवाय दुसऱ्या कशाचेही चिंतन केले तर सर्व माया दिसेल. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, सांडुनी तिमिर सर्व नारायण, हेची पारायण नित्य करी. तो अंधार टाकून सर्व ठिकाणी नारायण आहे हेच नित्य चिंतन कर. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, निवृत्ती सज्जन अवघा आत्मराज, एक तत्व बीज नाम लाहो. श्री निवृत्तीनाथ सज्जनांना म्हणतात, सर्व ठिकाणी ईश्वर व्यापला असून नाम हे त्याचे एकमात्र बीज आहे. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन
अभंग क्रमांक 18. प्रवृत्ती निवृत्ती या दोन्ही सहज, जनीवनी काज करुणे असते. नारायण नाम जपताची दोन्ही, एक तत्व करणी सांगे जे गुज. आसेचे विलास गुंफून या महिमा, सत्वी तत्व सीमा निज ज्ञाने. निवृत्ती तत्वता मनाचे मोहन, नित्य समाधान रामनामे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, प्रवृत्ती निवृत्ती या दोन्ही सहज, जनीवनी काज करुणे असते. प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्ही अवस्था जनामध्ये व वनामध्ये पण आपले काम करीत असतात. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नारायण नाम जपताची दोन्ही, एक तत्व करणी सांगे जे गुज. परंतु नारायणाचे नाम या दोन्ही जपताच ते एक तत्व होतात, हे गुह्य तुला सांगतो. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, आसेचे विलास गुंफून या महिमा, सत्वी तत्व सीमा निज ज्ञाने. आशेचे मनोराज्य निर्माण करून आपला मोठेपणा वाढवणे व सत्व गुणामुळे आत्मज्ञानाची सीमा गाठणे, यावर श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, निवृत्ती तत्वता मनाचे मोहन, नित्य समाधान रामनामे. या दोन्ही गोष्टीपेक्षा श्री निवृत्तीनाथ म्हणतात, मनाने एकच तत्व डोळ्यासमोर ठेवून नेहमी रामनामाच्या समाधानात राहावे. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक 19. क्षेत्राचा विस्तार, क्षेत्रज्ञ वृत्ती, अवघी हे स्थिती एकरूपे. शांती दया पैसे, क्षमा जया रूप, अवघेची स्वरूप आत्माराम. निंदा द्वेष चेष्टा, अभिमान भाजा, सांडुनीय भजा केशवास. निवृत्ती तिष्ठ तू एकरूप चित्त, अवघीच समस्त गिडी येली. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, क्षेत्राचा विस्तार, क्षेत्रज्ञ वृत्ती, अवघी हे स्थिती एकरूपे. शेताचा विस्तार, शेतीचे ज्ञान व ही सर्व जमीन एकरूप आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, शांती दया पैसे, क्षमा जया रूप, अवघेची स्वरूप आत्माराम. दया क्षमा शांती ज्याच्याजवळ आहे तो सर्व आत्माराम स्वरूप आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, निंदा द्वेष चेष्टा, अभिमान भाजा, सांडुनीय भजा केशवास. निंदा द्वेष चेष्टा अभिमान व स्त्री यांना सोडून ईश्वराची उपासना करा. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, निवृत्ती तिष्ठ तू एकरूप चित्त, अवघीच समस्त गिडी येली. श्री निवृत्तीनाथ एक चित्तानं उभे राहिल्यामुळे त्यांनी सर्व गिळून टाकले. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक 20. आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कळा तो पौर्णिमा. कैसा बाहेजू भितरी हरी, बिंब बिमला एक सूत्री. आम्ही देही तो आत्मा, आम्ही विदेही तो परमात्मा. एक्केपणे सकळ वसे, द्वैत बुद्धी काही न दिसे. निवृत्ती चातक इच्छित आहे, हरी लागे बरे ते पाहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कळा तो पौर्णिमा. आम्ही चकोर पक्ष असून हरी हा चंद्र आहे, आम्ही कळा असून तो पौर्णिमा आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, कैसा बाहेजू भितरी हरी, बिंब बिमला एक सूत्री. बाहेर व आत हरी कसा सूत्राने बिंबला आहे ते पहा. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, आम्ही देही तो आत्मा, आम्ही विदेही तो परमात्मा. आम्ही देह असून तो आत्मा आहे, आम्ही विधेय असून तो परमात्मा आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, एक्केपणे सकळ वसे, द्वैत बुद्धी काही न दिसे. ऐक्य रूपाने तो सर्वत्र भरला आहे, पण द्वैत बुद्धीमुळे काही दिसत नाही.
श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, निवृत्ती चातक इच्छित आहे, हरी लागे बरे ते पाहे. निवृत्ती हे चातक असून ते हरीची इच्छा करीत आहेत. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक 21. ज्याच्या मुखी नाम अमृत सरिता, तोची एक पुरता घटू जाना. नामाचिनी बडे कडी काळ आपण, ब्रह्मांडा यसना तोची होय. न पाहे तयाकडे काळ अवचिता, नामाची सरिता जयामुखी. निवृत्ती नामामृत उच्चारी रामनाम, नित्य परब्रह्म त्याच्या घरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, ज्याच्या मुखी नाम अमृत सरिता, तोची एक पुरता घटू जाना. ज्याच्या मुखामध्ये नामरूपी अमृताची नदी आहे, तो एक पूर्ण पुरुष आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, नामाच्या बळाने कडी काळाचे सामर्थ्य येऊन आपण ब्रह्मांडाला व्यसन घालू शकत होतो. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, न पाहे तयाकडे काळ अवचिता, नामाची सरिता जयामुखी. ज्याच्याजवळ नामाची नदी आहे, त्याच्याकडे मृत्यू कधीच पाहणार नाही. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, निवृत्ती नामामृत उच्चारी रामनाम, नित्य परब्रह्म त्याच्या घरी. श्री निवृत्तीनाथ रामनामाच्या अमृत उच्चारित असून त्यांच्या घरी नित्य परब्रह्म आहे. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक 22. नित्य नाम वाचे तोची एक धन्य, त्याचे शुद्ध पुण्य ये जनी. राम नाम कीर्ती नित्य मंत्र वाचे, दहन पापाचे एका नामे. ऐसा तो नित्यता पढे तत्व नाम, नाही तया सम दुजे कोणी. निवृत्ती अव्यक्त रामनाम जपे, नित्यता पै सोपे रामनाम. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, नित्य नाम वाचे तोची एक धन्य, त्याचे शुद्ध पुण्य ये जनी. जो वाणीने नित्य नाम घेणार आहे, तोच या जगात धन्य आहे, त्याचेच या जगात शुद्ध पुण्य आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, राम नाम कीर्ती नित्य मंत्र वाचे, दहन पापाचे एका नामे. राम नामाची कीर्तिरूप मंत्रवाणी ज्याच्या जिभेवर आहे, अशा माणसाची सर्व पातके जळून जातात. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, ऐसा तो नित्यता पढे तत्व नाम, नाही तया सम दुजे कोणी. अशा प्रकारे जो नेहमी नाम घेत आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणी भाग्यवान नाही. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, निवृत्ती अव्यक्त रामनाम जपे, नित्यता पै सोपे रामनाम. श्री निवृत्तीनाथ नित्य शोपे रामनाम अव्यक्त राहून जपत आहेत. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक 23. अखंड जपता राम नाम वाचे, त्याहुनी दैवाचे कोण भूमी. अमृती राहिले त्यासी कैचे मरण, नित्यता शरण हरिचरणा. नाम मंत्र राशी अनंत पुण्य त्यासी, नाही पै भाग्याशी पार त्याच्या. निवृत्ती म्हणे सार रामनाम मंत्र, कैसा त्याशी शत्रू जिती जनी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, अखंड जपता राम नाम वाचे, त्याहुनी दैवाचे कोण भूमी. अखंड रामनाम वाणीने जपणारा पुढे या पृथ्वीवर कोण दैववान आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, अमृती राहिले त्यासी कैचे मरण, नित्यता शरण हरिचरणा. अमृतामध्ये जो राहतो त्याला कधी मरण आहे का. त्याप्रमाणे जो नित्य हरिचरणाला शरण गेला आहे, त्याला मरणही नाही. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, नाम मंत्र राशी अनंत पुण्य त्यासी, नाही पै भाग्याशी पार त्याच्या. हरिनाम रूपी मंत्राने त्याला अनंत पुण्यराशी प्राप्त होतात, त्याच्या भाग्याला पारच नाही.
श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, निवृत्ती म्हणे सार रामनाम मंत्र, कैसा त्याशी शत्रू जिती जनी. श्री निवृत्तीनाथ म्हणतात, रामनाम मंत्र सार असून त्याला जगात जिवंत असेपर्यंत शत्रू नाही. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक 24. नाम नाही वाचे तो नर निर्देव, कैसीनी देव पावेल तया. जपे नाम वाचे राम नाम पाठे, जासील वैकुंठ हरी म्हणता. न पाहे पै दृष्टी, कडी काळ तुझ, राम नाम बीज मंत्र सार. निवृत्ती म्हणे नाम जपावे नित्यता, आपणची तत्वता होईल हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, नाम नाही वाचे तो नर निर्देव, कैसीनी देव पावेल तया. ज्याच्या वाणीवर नाम नाही तो दुर्दैवी असून त्याला देव कसा मिळेल. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, जपे नाम वाचे राम नाम पाठे, जासील वैकुंठ हरी म्हणता. वाणीने राम नामाच्या जपाचा पाठ कर, तू हरी म्हटल्याने वैकुंठाला जाशील. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, न पाहे पै दृष्टी, कडी काळ तुझ, राम नाम बीज मंत्र सार. तुझ्याकडे कडिकाळ पाहणार नाहीत, राम नाम हे मंत्रबीज असून साररूप आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, निवृत्ती म्हणे नाम जपावे नित्यता, आपणची तत्वता होईल हरी. श्री निवृत्तीनाथ म्हणतात, नित्य नाम जप करावा, मग तू स्वतःच हरी होशील. रामकृष्ण हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक 25. नामाचिनी बडे तारीजे संसार, अनेक विचार करू नको. नाम जप वेगी म्हणे हरी हरी, प्रपंच बहोरी आपोआप. नित्यता भजन देवद्विज करी, नाम हे उच्चारी राम राम. निवृत्ती जपतू रामनाम वाचे, दहन पापाचे आपोआप. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, नामाचिनी बडे तारीजे संसार, अनेक विचार करू नको. नामाच्या बळाने तू संसार तरून जाशील, याशिवाय दुसरा विचार करू नकोस. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, नाम जप वेगी म्हणे हरी हरी, प्रपंच बहोरी आपोआप. तू वेगाने नामजप कर, मग तू प्रपंचातून आपोआप बाहेर पडशील. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, नित्यता भजन देवद्विज करी, नाम हे उच्चारी राम राम. नित्य भजन करून देव ब्राह्मण यांची पूजा कर आणि राम नामाचा उच्चार कर. श्री संत निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, निवृत्ती जपतू रामनाम वाचे, दहन पापाचे आपोआप. श्री निवृत्तीनाथ रामनाम वाणीने जपत आहेत, त्यामुळे पापाचे आपोआप दहन होते. इति श्री संत निवृत्तीनाथ महाराज हरिपाठ समाप्त. कृपया हरिपाठ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.